कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 प्रभागातून 81 नगरसेवक निवडले जाणार असून यासाठी एकूण 327 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या मतदान पार पडणार असून शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. शहरातील 595 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 4,94,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 900 मतदारांची सोय करण्यात आली आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी निवडणूक कार्यालयात दाखल झाले होते. ईव्हीएमसह मतदान केंद्रनिहाय सर्व साहित्य बसद्वारे संबंधित ठिकाणी रवाना करण्यात आलं. यामुळे निवडणूक कार्यालयाच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. दरम्यान मतदानानंतर शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मतमोजणी कसबा बावडा, व्ही.टी. पाटील स्मृती भवन, गांधी मैदान पॅव्हेलियन आणि दुधाळी मैदान पॅव्हेलियन या 4 ठिकाणी होणार आहे. मतमोजणी दरम्यान प्रत्येक केंद्रावर एकावेळी 10 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया होणार असून एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रभागाची मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी 10 वाजता सुरू होईल. सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत. मतमोजणी केंद्राभोवती सुरक्षा व्यवस्था, मंडप आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. एकंदरीत प्रशासनाकडून सर्व नियोजन पूर्ण झालं असून शांततापूर्ण आणि सुरळीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय. दरम्यान शहरातील राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील 3, जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीत 7, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत 8 आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीतील 21 अशा एकूण 39 संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.